ओम नमः शिवाय. हर हर महादेव. अध्याय 7. शिवलीलामृत कथासार. अध्याय 7. सुमेधा, सोमवंत, मदन व पिंगला, सुमती आणि भद्रायू. कथा. सुमेधा आणि सोमवंत. सूत सांगतात, विदर्भ नगरात सुमेधा व सारस्वत हे दोघे मित्र राहत होते. ते अत्यंत विद्वान होते. त्यांनी एकदा राजाची भेट घ्यायचे ठरवले. पितृआज्ञेने ते ब्राह्मण कुमार राजाला भेटले. राजाने दोघांचीही परीक्षा घेण्याच्या हेतूने त्यांना पती पत्नी बनून सीमंतिनीकडे जाण्यास सांगितले. ती परम शिवभक्त असल्याचेही सांगितले. तिने, जर तुमचे मूळ रूप ओळखले नाही तर मी तुम्हाला विद्वान समजेन. त्यांनी या गोष्टीस नकार दिला, पण राजाने पुष्कळ आग्रह केल्यानंतर ते तयार झाले. ते दोघे ब्राह्मणपुत्र सीमंतिनीकडे आले. हे दोघे पुरुषच असल्याचे सीमंतिनीने ओळखले, पण त्यांच्या जागी शिवपार्वती उमजून तिने दोघांचे यथोचित स्वागत व सत्कार केला. सुमेध व सोमवंत याने राजाची अट पूर्ण केली, त्यामुळे ती दोघे आनंदात होती. सीमंतिनीने पूजा केल्याने स्त्रीवेश घेतलेल्या सोमवंताचे शरीर स्त्रीदेही झाले. त्या स्त्रीवेशधारी मनात कामवासना उत्पन्न झाली. स्त्रीवेशधारी सोमवंतने सुमेधाकडे कामेच्छा प्रकट केली. सुमेध विवेकी होता. त्याने स्त्रीवेशधारी सोमवंताला समजावून घरी आणले व घरी सगळा प्रकार सांगितला. सोमनाथच्या मातापित्याने हे ऐकून धक्का बसला. त्यांनी राजाला त्यांच्या आचरणाबद्दल दूषणे दिली. राजालाही आपण सीमंतिनीची परीक्षा घेतल्याचा पश्चाताप झाला. त्यालाही पुरुषाची स्त्री कशी झाली याचे कोडे पडले. त्याने देवीला प्रसन्न करून घेऊन यावर उपाय विचारला असता देवीने दोघांचा विवाह करून द्यावा. त्यांच्या पोटी एक दैवी पुत्र येईल असे सांगितले. देवीची आज्ञा मानून सुमेध व स्त्रीरूपी सोमवंत यांचा विवाह झाला. यथावकाश त्यांना पुत्रही झाला. धन्य ती शिवभक्ती, ज्यात पार्वतीनेही हस्तक्षेप केला नाही. मदन व पिंगला यांची कथा. सूत पुढे सांगतात, अवंती नगरात मदन नावाचा ब्राह्मण राहत असे. तो अत्यंत कामुक होता. पिंगला नावाच्या वेश्येच्या तो नादी लागला. तिच्या मोहापायी त्याने घराचाही त्याग केला. त्या काळी ऋषभ नावाचा महान योगी लोकोद्धारासाठी संचार करत होता. तो महान शिवभक्त होता. एकदा तो पिंगलेच्या द्वारी आला असता पिंगला व मदन यांनी त्यांचे स्वागत करून यथासांग पूजा केली. काही दिवसांनी दोघे मरण पावले, पण शिवयोग्याच्या अल्पसेवेमुळे दोघांना उत्तम कुळात जन्म मिळाला. मदनाचे दाशार्य राजा वज्रबाहू व त्याची राणी सुमती यांच्या पोटी जन्म घेतला, तर पिंगलेने सीमंतिनीची कन्या म्हणून जन्म घेतला. तिचे नाव कीर्तिमालिनी ठेवले. सुमती आणि भद्रायू यांची कथा. सूत सांगतात, सुमती गरोदर असताना तिच्या सवती तिचा द्वेष करायच्या. त्यांनी सुमतीवर विषप्रयोग केला, त्यामुळे सुमती क्षतिग्रस्त झाली. राजाने राणीला तिच्या मुलाला अरण्यात सोडले. सुमती शिवभक्त होती. ती सतत शंभूचा धावा करत असे. अरण्यातून जात असता तिची एका वाण्याबरोबर भेट झाली. त्याने तिला वैश्यनगरास आणले व तिची आणि नगराधिपती पद्माकर यांची भेट घालून दिली. पद्माकरने सुमतीला धर्मकन्या मानून आश्रय दिला. त्याने सुमती व तिच्या मुलावर उपचार केले, पण काही उपयोग झाला नाही. थोडे दिवसात सुमतीचा मुलगा मरण पावला. ती शोकाकुल झाली. तेव्हा ऋषभ या महान शिवयोग्याने तिचे सांत्वन केले. त्याने सुमतीला महामृत्युंजय मंत्र सांगितला. त्याने महामृत्युंजय जपाने भारलेले भस्म तिला व तिच्या पुत्राला लावले. त्या योगे त्या मुलामध्ये प्राणसंचार होऊन तो जिवंत झाला. सुमतीची क्षतिग्रस्त कांती जाऊन ती तेजस्वी दिसू लागली. ते पाहून पद्माकरास धन्य वाटले. गुरुकृपा व गुरुमंत्राने तो प्रभावित झाला. ऋषभाने सुमतीच्या मुलाचे नाव भद्रायू ठेवले. त्याने भद्रायू 12 वर्षाचा झाल्यावर नीतिधर्म समजावून सांगितला. या अध्यायाचे श्रवण व पठण करता उमारमणा सहित गिरीप्रदक्षिणा केल्याचे फळ मिळते. सांब सदा शिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय.